मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण रघुनाथान्वितं तं सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री भगवान श्री कृष्ण राधा रानी की जय हो, विठ्ठल रखमाई की जय हो, पंढरपूर मायापूर धाम की जय हो, वृंदावन धाम की जय हो, श्रीमद् भगवद गीता की जय हो। आता जवळच श्रीमद् भगवद गीता याचं प्राकट्यीकरण दिवस जवळ येत आहे। तर ह्या 1-2 दिवसातच प्राकट्यीकरण दिवस आहे। तर आज आपण भगवद्गीता घेत आहोत त्यानिमित्ताने। तर भगवद्गीतेचा पहिला अध्याय कुरुक्षेत्र के युद्धस्थल में सैन्य निरीक्षण। पहिला जो श्लोक आहे, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाच्छेव किमकुर्वत संजया। पहिला जो श्लोक आहे त्याचा आपण शब्दार्थ पाहू। धृतराष्ट्रवाच, राजा धृतराष्ट्र ने कहा, धर्म क्षेत्रे धर्मभूमि तीर्थस्थल में कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्र नामक स्थान में समवेता एकत्र युयुत्सवा युद्ध करने की इच्छा से माम कहा मेरे पक्ष पुत्रों पांडवाः पांडु के पुत्रों ने च तथा एव निश्चय ही किम क्या अकुर्वत किया संजय। हे संजय, धृतराष्ट्र ने कहा, हे संजय, धर्मभूमि कुरुक्षेत्र में युद्ध की इच्छा से एकत्र हुए मेरे तथा पांडु के पुत्रों ने क्या किया। म्हणजे याच्यामध्ये भगवद्गीतेचा जो पहिला अध्याय आहे, कुरुक्षेत्र के युद्धस्थल में सैन्य निरीक्षण, याच्यामध्ये धृतराष्ट्राचा पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाच्छेव किम कुर्वत संजया। तर याच्यामध्ये धृतराष्ट्र त्याचा जो सचिव असतो संजय त्याला काय म्हणतो की हे संजय, कुरुक्षेत्र म्हणजे काय की उत्तर प्रदेशमध्ये आज सुद्धा कुरुक्षेत्र नामक एक जिल्हा आहे। त्या कुरुक्षेत्रावरती कितीतरी अधिक औक्षणी सेना एकत्र येऊन पूर्ण जगाची त्या कुरुक्षेत्रावरती युद्धासाठी एकत्रित जमली होती। तर धृतराष्ट्राला भीती होती की माझे पुत्र जिंकतील की पांडव जिंकतील। आता पांडव कोणी दुसरे तिसरे कोणी नसून
त्याच्या सख्या भावाचे पांडुरंगाचेच ते पुत्र आहेत, पांडुरंग आणि कुंतीचे. म्हणजे एकाच घरात एवढं मोठं युद्ध उभं राहिलंय पांडव आणि कौरव यांच्यामध्ये. कौरव म्हणजे धृतराष्ट्र व त्यांचे 100 पुत्र, आणि पांडव म्हणजे 5 पांडव, ज्याच्यामध्ये युधिष्ठिर महाराज, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे 5ही पुत्र कोणाचे आहेत? माता कुंतीचे. तर आपण तात्पर्य पाहू. भगवद गीता एक बहुपठित आस्तिक विज्ञान है जो गीता महात्म्य में सार रूप में दिया हुआ है। इसमें यह उल्लेख है कि मनुष्य को चाहिए कि वह श्री कृष्ण के भक्त की सहायता से संवीक्षण करते हुए भगवद गीता का अध्ययन करे और स्वार्थ प्रेरित व्याख्याओं के बिना उसे समझने का प्रयास करे। अर्जुन ने जिस प्रकार से साक्षात भगवान कृष्ण से गीता सुनी और उसका उपदेश ग्रहण किया, इस प्रकार की स्पष्ट अनुभूति का उदाहरण भगवद गीता में ही है। यदि उसी गुरु परंपरा से निजी स्वार्थ से प्रेरित हुए बिना किसी को भगवद गीता समझने का सौभाग्य प्राप्त हो, तो वह समस्त वैदिक ज्ञान तथा विश्व के समस्त शास्त्रों के अध्ययन को पीछे छोड़ देता है। पाठक को भगवद गीता में न केवल अन्य शास्त्रों की सारी बातें मिलेंगी, अपितु ऐसी बातें भी मिलेंगी जो अन्यत्र कहीं उपलब्ध नहीं हैं। यही गीता का विशिष्ट मानदंड है। स्वयं भगवान श्री कृष्ण द्वारा साक्षात उच्चारित होने के कारण यह पूर्ण आस्तिक विज्ञान है। तर आपण ह्या श्लोकाची सुरुवात करायच्या आधी आपण भगवंतांना प्रणाम करू. भगवंतांना प्रणाम करणं जसं की आपण कंपनीमध्ये 2 व्यक्ती भेटतात, त्यावेळी एक खालच्या दर्जाचा व्यक्ती उच्च दर्जाच्या व्यक्तीला, सरांना कसं म्हणतो, गुड मॉर्निंग सर, तसं आपण भगवंतांना गुड मॉर्निंग केलं पाहिजे. तर शास्त्रानुसार आपण कसं गुड मॉर्निंग करतो ते आपण पाहू. जे वैदिक शास्त्रानुसार आपण असे हात जोडले पाहिजेत आणि हात जोडून भगवंतांना प्रणाम केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे हे प्रभू, हे श्री कृष्ण, मी तुम्हाला सादर प्रणाम करतो हात जोडून. तर आपण याच्यामध्ये भगवद्गीता जी आहे जशीच्या तशी, भगवद्गीताचं जे विवेचन आहे ते अनेक लेखकांनी केलं आहे, पण स्वतःच्या मनाचं जे तात्पर्य आहे ते त्याच्यामध्ये मिक्स नाही केलं पाहिजे. म्हणजे भगवंतांनी जो उपदेश केला जशास तसा उपदेश भगवद्गीतामध्ये आला पाहिजे. मला असं वाटतंय, मी ज्या भगवद्गीता वाचल्या त्याच्यामध्ये मला श्रील प्रभुपाद इस्कॉन आचार्य यांची जी भगवद्गीता आहे ती जशीच्या तशी मला वाटते, आणि ती हिंदीमध्ये यथारूप म्हणजे मराठीत जशीच्या तशी ही भगवद्गीता मला इस्कॉनमध्ये मिळाली आणि ती मला योग्य वाटली. त्यामुळं मी ह्या भगवद्गीतेचं वाचन करतो आणि तुम्हाला सांगत असतो. तर पहिला जो श्लोक आहे धृतराष्ट्राचा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवा मामका पांडवाच्छेव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र आंधळा असतो, तो कुरुक्षेत्रावरती युद्ध खेळायला तर जाऊ शकत नाही, पण धृतराष्ट्राचे 100 पुत्र कुरुक्षेत्र या मैदानावरती एकत्रित जमले होते पांडवांशी युद्ध करण्यासाठी. तर धृतराष्ट्राला इच्छा झाली होती की ह्या मैदानावरती, ह्या कुरुक्षेत्रावरती नक्की सध्या काय चाललंय, तो आसक्त होता हे जाणून घेण्यासाठी. तर तो त्याचा जो सचिव असतो संजय हा भगवान व्यासदेव यांचा शिष्य असतो,
व्यासदेव हे भगवान श्रीकृष्णांचेच एक अंश आहेत, अंशरूप आहेत. त्याच्यामुळं व्यासदेवांनी त्यांचा जो शिष्य असतो संजय, त्याला कृपा दिलेली होती की तो घरी बसून सुद्धा युद्धक्षेत्रावरती काय चाललं हे पाहू शकतो. आपण सध्या दूरदर्शन पाहतो. दूरदर्शन आपल्या जवळ असतं का? नसतं. टी व्ही असते. टी व्हीवरती आपण दूरदर्शनला जे काही लागलंय, जी काही चित्रफित आहे ती पाहतो आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की याच्यामध्ये कसे काय माणसं अशा दिसू शकतात. पण द्वापर युगामध्ये ज्यावेळी युद्ध चाललं होतं त्यावेळी संजय घरात बसून ते दूरदर्शन पाहू शकत होता. कोणाच्या कृपेनं? व्यासदेवांच्या कृपेनं. म्हणजे हे आजचं नाही, हे खूप प्राचीन आहे. खूप 5,000-1,000 वर्षापूर्वी द्वापरयुग होऊन गेलं. त्यावेळी 5,000 वर्षापूर्वी युद्ध झालं होतं. त्यावेळी संजयनं ती चित्रफित पाहिली आणि धृतराष्ट्राला सांगितली. त्यावरती प्रभुपाद सांगतात की भगवद्गीता ही वाचन केली पाहिजे आणि भगवद्गीतेचं वाचन केलं पाहिजे. तर दुसरा जो कारण प्रभुपाद सांगतात की स्वतः भगवंतांनी ही भगवद्गीता अर्जुनाला सांगितल्या. तर दुसरा आपण पॅसेज पाहू. महाभारत में वर्णित धृतराष्ट्र तथा संजय की वार्ता इस महान दर्शन के मूल सिद्धांत का कार्य करती है. माना जाता है कि इस दर्शन की प्रस्तुति कुरुक्षेत्र के युद्ध स्थल में हुई, जो वैदिक युग से पवित्र तीर्थस्थल रहा है. म्हणजे जे कुरुक्षेत्र आहे ते काही साधारण क्षेत्र नाही. जरी त्याच्यावरती युद्ध झालं असलं, रक्त सांडलं असलं, तरी सुद्धा ते काय आहे? पवित्र आहे. आपण पाहतो वृंदावन, द्वारका, गोकुळ ह्या ठिकाणी आपण का जातो, का विजिट करतो? कारण ते पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि ज्या पवित्र तीर्थक्षेत्रावरती आपण जातो दर्शनाला, त्या ठिकाणावरती गेल्यानंतर आपण सुद्धा पवित्र होतो. कित्येक लोक आता गंगामध्ये स्नान करतात, यमुनामध्ये स्नान करतात. तर गंगामध्ये स्नान केल्यानंतर पवित्र होतं, हे वैदिक नियमानुसार तथ्य आहे. तुम्ही स्नान केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज प्रकटलेलं असतं. गंगामाता काय करते? आपले जे पाप आहेत त्याचं शुद्धीकरण करून देते. म्हणजे जे आपल्या आत्म्यावरती जो पापाचा गंज चढलेला आहे, जसं लोखंडावरती गंज चढतो, तो घासण्यासाठी आपण लोहाराकडे जातो आणि तो शुद्ध होतो. तसंच आहे, आपल्या आत्म्यावरती एक पापाचा गंज चढलेला असतो आणि त्याच्यामुळे शरीर दुःख आणि सुख दोन्ही भोगत असतं. आणि ते पाप शुद्ध करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर शास्त्र सांगतं, संत सांगतात की आपण सतत हरिनाम घेतलं पाहिजे. हरिनाम म्हणजे कोणता मंत्र? आता तुकाराम महाराजांनी जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. तुकाराम महाराजांनी काय केलं? जय जय राम कृष्ण हरी म्हणून वैकुंठ गमन केलं आणि जिवंत शरीरासहित वैकुंठ गमन केलं आहे. ध्रुव महाराजांनी ओम नमो भगवते वासुदेवाय, म्हणजे त्यांचा आता कुठला मंत्र आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यांचे गुरु होते नारद मुनी, त्यांनी त्यांना हा मंत्र दिलेला असतो. तर ते ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हनुमानजींचा कोणता मंत्र आहे? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभुपाद कोणता मंत्र देतात? प्रभुपादांचा मंत्र पहा. मंत्र नाही, महामंत्र, जो मंत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ असा गणला गेला आहे. तर महामंत्र आहे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रत्येक संतांचा मंत्र हा मला वेगवेगळा दिसतोय.
याचा अर्थ भगवंतांना याच्याशी देणं घेणं नाही की तो माझा कोणता मंत्र म्हणतोय, कोणत्या मंत्रातून माझं चिंतन करतोय. भगवंतांना ह्या गोष्टींची देणं घेणं दिसत नाही. ध्रुव महाराजांनी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हटला, भगवंत प्रकट झाले, त्यांना आशीर्वाद दिला आणि ध्रुव एक ग्रह जो वैकुंठात समान आहे तो त्यांना देव केला. तुकाराम महाराजांनी जय जय रामकृष्ण हरी मंत्र म्हटला, भगवंत प्रकटले आणि त्यांना वैकुंठाला घेऊन गेले. हरे कृष्ण महामंत्र जो प्रभुपादांनी म्हटला आणि प्रभुपादांना सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली, ज्याला आपण गोलोक वृंदावन म्हणतो, जो वैकुंठापेक्षाही सर्वोच्च स्थानी आहे, जो उच्च स्थानी आहे आणि त्याच्यासाठी खूप खूप आणि खूप भक्ती करावी लागेल. पवित्र भक्ती, शुद्ध भक्ती करूनच आपण गोलोक वृंदावन, जिथं साक्षात कृष्ण आणि राधाराणी वास्तव्य करतात, आपण त्यांच्या सानिध्याला प्राप्त करू शकतो. तर हा हरे कृष्णा मंत्राचं आपण थोडंसं कीर्तन करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी शेवटला करतो कीर्तन. आपण दुसरा पॅसेज पाहू. तिसरा पॅसेज आता. धर्मक्षेत्र शब्द सार्थक है, क्योंकि कुरुक्षेत्र के युद्धस्थल में अर्जुन के पक्ष में श्री भगवान स्वयं उपस्थित थे. युद्धस्थल ज्यावेळी चालू होतं त्यावेळी कृष्ण स्वतः अर्जुनाचा सारथी म्हणून, सारथी म्हणजे त्यांचा रथ चालवणारा, रथ हाकणारा, त्याला आपण सारथी म्हणतो, तो उपस्थित होता आणि अर्जुन पाठीमागे उपस्थित होता. कौरवों का पिता धृतराष्ट्र अपने पुत्रों की विजय की संभावना के विषय में अत्यधिक संदिग्ध था. कौन संदिग्ध था? धृतराष्ट्र हा विचलित होता की नक्की माझ्या पुत्रांचा विजय होईल की पांडवांचा होईल, याच्यामुळे तो चिंतित होता. कोण? धृतराष्ट्र, कौरवांचा पिता. अतः इसी संदेह के कारण उसने अपने सचिव से पूछा, उन्होंने क्या किया. धृतराष्ट्राचा सचिव कोण असतो? संजय, जो व्यासदेवांचा शिष्य असतो, ज्याला युद्धावरती काय चाललंय याची चित्रफित घरात बसून पाहू शकतो आणि आपल्या राजाला, धृतराष्ट्राला, तो इत्तंभूत जे काय जसंच्या तसं घडतं युद्ध क्षेत्रावरती, जसंच्या तसं धृतराष्ट्राला तो सांगू शकतो. वह आश्वस्त था कि उसके पुत्र तथा उसके छोटे भाई पांडु के पुत्र कुरुक्षेत्र की युद्ध भूमि में निर्णयात्मक संग्राम के लिए एकत्र हुए. फिर भी उसकी जिज्ञासा सार्थक है. वह नहीं चाहता था कि भाइयों में कोई समझौता हो. अतः वह युद्ध भूमि में अपने पुत्रों की नियति के विषय में आश्वस्त होना चाह रहा था. स्वतः धृतराष्ट्र जाणत होता की त्याचा छोटा भाई पांडू, त्याचे पुत्र 5 पांडव आणि माझे पुत्र 100 कौरव हे एकत्र युद्धासाठी कुरुक्षेत्र मैदानावरती जमलेत. पण धृतराष्ट्राची इच्छा काय होती की याच्यामध्ये समझोता नको व्हायला, कारण समझोता जर झाला तर पांडूंना काही निम्म राज्य द्यावं लागलं, निम्मच माझ्या पुत्रांना मिळेल. तर धृतराष्ट्राची इच्छा काय होती? सर्व जे राज्य आहे कौरवांनाच मिळावं, पांडूंना एक सुद्धा सुईच्या टोका एवढं सुद्धा गाव सुद्धा मिळू नये अशी धृतराष्ट्राची स्वतःची इच्छा होती. धृतराष्ट्र हा डोळ्याने आंधळा होता, पण तो मनाने सुद्धा आंधळा होता. मनाने आंधळा असणारा व्यक्ती अधर्मी असतो, तो धर्माचं आचरण करू शकत नाही आणि जो धर्माचं आचरण करत नाही त्याचा अंत निश्चित होतो. आपण पाहू की धृतराष्ट्राचा अंत कसा झाला. हळूहळू पुढचे जसे आपण श्लोक घेऊ, पुढचे व्हिडिओज येतील, त्याच्यामध्ये मी स्पष्ट करत जाईन की अधर्मी लोकांचा नाश कसा होतो. चूंकि इस युद्ध को कुरुक्षेत्र में लड़ा जाना था, जिसका उल्लेख वेदों में स्वर्ग के निवासियों के लिए भी तीर्थस्थल के रूप में हुआ है. अतः धृतराष्ट्र अत्यंत भयभीत था कि इस पवित्र स्थल का युद्ध के परिणाम पर न जाने कैसा प्रभाव पड़े. उसे भली भांति ज्ञात था कि इसका प्रभाव अर्जुन तथा पांडु के अन्य पुत्रों पर अत्यंत अनुकूल पड़ेगा, क्योंकि स्वभाव से वे सभी पुण्यात्मा थे. संजय श्री व्यास का शिष्य था, अतः उनकी कृपा से संजय धृतराष्ट्र के कक्ष में बैठे बैठे कुरुक्षेत्र के युद्धस्थल का दर्शन कर सकता था. इसलिए धृतराष्ट्र ने उससे युद्धस्थल की स्थिति के विषय में पूछा.
धृतराष्ट्र हा अधर्मी जरी असला तरी एक पिता पण होता. कुणाचा? कौरवांचा. तर तो चिंतित का होता की युद्धक्षेत्रावरती एकत्रित जमलेल्या माझे आणि पांडूचे जे पुत्र आहेत त्यांच्यामध्ये नक्की सध्या काय चाललंय, आत्ताची जी परिस्थिती काय आहे त्याच्याविषयी तो चिंतित होता. आणि धृतराष्ट्र ही गोष्ट नक्कीच जाणून होता की पांडू हे साधारण पुत्र नाहीत, ते पवित्र पुण्य आत्मा आहेत. प्रत्येक पुत्र हा देवतांमुळे जन्माला आलेला होता. जसं की अर्जुन हा इंद्राचा पुत्र होता,